मोजणी त्याची 4 जून या दिवशी होईल आणि 6 जूनला निवडणूक प्रक्रिया संपेल. लातूर लोकसभा मतदारसंघाला आपला लोहा विधानसभा मतदारसंघ जोडलेला आहे. त्या ठिकाणी मतदान हे 7 मे रोजी होईल आणि त्याचं हे नांदेड लोकसभेशी त्यांचं मतदान आहे. 5.58 लक्ष हे हिंगोली लोकसभेमध्ये मतदान करतील आणि 2.92 लक्ष हे लातूर लोकसभेसाठी मतदान करतील. एकूण या 26,93,000 पैकी पुरुष हे 13,91,000 आहेत, महिला 13,02,000 आहेत आणि 160 जे आहेत ते तृतीयपंथी आपल्याकडे आहेत. 85 पेक्षा जास्त वय असणारे 38,138 मतदार आपल्याकडे आहेत. दिव्यांग म्हणून ज्यांनी स्वतःला मार्क केलेला आहे असे 21,551 मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. यावेळेस एक वैशिष्ट्य असं राहणार आहे की 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांग असल्याचं आणि 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा असेल. ज्यामध्ये जे अगदीच बेडरिडन असतील, ज्यांना हालचाल करण्यासाठी फार जास्त अडचण येईल, त्यांना हा ऑप्शन देण्यात येईल. मात्र प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून आमचा सगळ्यांचा एक आग्रह किंवा विनंती अशीच राहणार आहे की मतदान केंद्रावर आपण अनेक सुविधा देतो. व्हीलचेअर असतील, रॅम्प असतील, त्या ठिकाणी सहाय्यक देतो, व्हॉलेंटियर्स असतात आणि या सगळ्या मंडळींना आपण कुठल्याही प्रकारे रांगेत न थांबवता प्रथम प्राधान्यानं मतदान देतो. त्यामुळे त्यांनी मतदान केंद्रावरच शक्यतोवर मतदान करावं. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना होम वोटिंगचा अनुभव घेता येईल. आणि एक साधारण अनौपचारिक चर्चा या मतदारांशी आम्ही जेव्हा केली तेव्हा बहुतांश मतदारांचं म्हणणं होतं की आम्हालासुद्धा हा लोकशाहीचा उत्सव बघण्यासाठी मतदान केंद्रावर जाण्यामध्ये जास्त आम्हाला रस आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती. ती निश्चितपणे पूर्ण केली जाईल. आपल्याकडे 3,041 एवढे मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 2,062 हे नांदेड लोकसभेला आहेत, 649 हिंगोली लोकसभेला आणि 330 हे लातूर लोकसभेला जोडलेले आहेत. 6 आपण सहायकारी म्हणजे ऑक्झिलरी मतदान केंद्र दिलेले आहेत. हे सगळे नांदेड लोकसभेच्या अंतर्गत येतील. यापैकी 20 मतदान केंद्र हे पूर्णतः महिला स्टाफने मॅनेज केलेलं असणार आहे. 20 ठिकाणी पूर्णतः तरुण जे स्टाफ आहेत ते त्या ठिकाणी ते मतदान केंद्र संनियंत्रित करतील आणि 9 मतदान केंद्र आपले असे असतील जिथं दिव्यांग कर्मचारी आपले कार्यरत असतील की या सगळ्या गटांना जास्तीत जास्त आपण मतदानासाठी आकर्षित करावं यासाठी एक मोहीम म्हणून हा आपण उपक्रम राबवतोय. सर्व मतदान केंद्रांवरती ज्या किमान आधारभूत सुविधा द्यायच्या असतात, उदाहरणार्थ पिण्याचे पाणी, शौचालय, रॅम्प, व्हीलचेअर, त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, पाळणाघर, प्रतीक्षा कक्ष, प्रथमोपचार पेटी ह्या सगळ्या आपण पुरवणार आहोत. एकूण मतदान केंद्रांपैकी 50% मतदान केंद्रांचं थेट लाईव्ह वेबकास्टिंग होणार आहे, जे जिल्हा संनियंत्रण समितीला आणि आयोगालासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आपल्या 3,041 मतदान केंद्रांपैकी 40 हे क्रिटिकल आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कुठला तरी निवडणूक एखादा गुन्हा घडल्याचा इतिहास आहे किंवा त्या ठिकाणी एकाच उमेदवाराला जास्त मतदान पडलं किंवा अजिबात मतदान झालं नाही अशा प्रकारचा कुठला तरी पूर्वेइतिहास आहे. अशा 40ही केंद्रांना मी आणि पोलीस अधीक्षक महोदयांनी आम्ही भेटी दिलेल्या आहेत. व्हल्नरेबल म्हणजे अतिसंवेदनशीलमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलंही मतदान केंद्र नाही. त्याचबरोबर आपल्याकडे 9 आपण स्ट्रॉंग रूम प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अशी निश्चित केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मग एकदा मशीन्स कलेक्ट झाल्यावरती त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नांदेड, लातूर किंवा हिंगोली या ठिकाणी पाठवल्या जातील. या 9ही ठिकाणी मी आणि पोलीस अधीक्षक महोदयांनी व्हिजिट करून तिथली खातरजमा केलेली आहे. आपल्याकडे 11,835 बॅलेट युनिट उपलब्ध आहेत, 7,777 कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत आणि 8,069 व्हीव्हीपॅट युनिट उपलब्ध आहेत. आपल्या इतरसुद्धा इलेक्शन मटेरियल आहे, त्याची पूर्ण हे बहुतांश मटेरियल आपल्याला आयोगाकडनं मिळत असतं, त्याची पूर्ण आपण उपलब्धता करून घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबत वारंवार बैठकी झालेल्या आहेत. मीडिया सर्टिफिकेशन प्रमाणीकरण, माध्यमांच्या ज्या काही जाहिराती असतील किंवा इतर मटेरियल असेल त्याच्याबाबतही आपण थोड्या वेळाने एक सादरीकरण बघू. आणि इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग म्हणजे जो खर्च आहे, उमेदवाराला 95 लाखाची मर्यादा लोकसभेसाठी यावेळेस आहे, तर त्या अनुषंगानं सुद्धा आपली पथकं कार्यान्वित झाली आहे. एकंदरीत आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये आणि विशेषतः कुठल्याही प्रकारचं प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 ही स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स या आपण वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून 17 हे तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत आणि इतर जिल्ह्यांच्या आणि इतर लोकसभा मतदारसंघांच्या सीमेवर सुद्धा आपण ही पथकं कार्यान्वित केली आहे. 95 आपल्याकडे भरारी पथकं फ्लाइंग स्क्वॉड असतील की जे तक्रार झाल्यावरती तातडीनं त्या ठिकाणी पोहोचतील. व्हिडिओ सर्वेलन्स टीम म्हणजे व्हिडिओच्या कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी संनियंत्रण करण्यासाठी 53 टीम आहेत आणि जे वेगवेगळ्या रॅलीज होतील किंवा कार्यक्रम होतील, सभा होतील त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 33 व्हिडिओ व्ह्यूविंग टीम्स आपण नेमलेल्या आहेत.
एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये 9,925 इतके मतदान कर्मचारी आपण निश्चित केले आहेत. त्यांची प्रशिक्षणं आगामी काळात सुरू होतील. आपल्याकडे 296 क्षेत्रीय अधिकारी हे वेगवेगळ्या विभागाचे ज्यांना दंडाधिकाऱ्याची पॉवर असते त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि 54 राखीव आहेत आणि तेवढेच म्हणजे 296 अधिक 54 राखीव असे सेक्टर पोलीस ऑफिसर पोलीस क्षेत्रीय अधिकारीसुद्धा आपण नेमलेले आहेत. या सगळ्यांची ट्रेनिंग झालेली आहे. कुठल्याही प्रकारचं प्रलोभन असू नये यासाठी मतदान आयोगाने ESMS म्हणजे इलेक्शन सीझर मॅनेजमेंट सिस्टम हे एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपमध्ये पोलीस विभाग असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल, ही वेगवेगळे SST किंवा FS सारखी पथकं असतील यांच्यामार्फत किंवा इन्कम टॅक्स, CBI, रेल्वे पोलीस यांच्यामार्फत जे काही कॅश पकडली जाईल जे की ज्याचं कुठल्याही प्रकारे अकाउंटिंग नसेल किंवा कुठलं प्रलोभन म्हणून वाटप होणारं साहित्य पकडलं जाईल, कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज यामध्ये पकडले जातील तर त्याची पूर्ण नोंद या ॲपवर होणार आहे आणि त्याचं अगदी काटेकोरपणे संनियंत्रण हे केलं जाणार आहे. आज ज्या पद्धतीनं आचारसंहिता सुद्धा सुरू होत आहे, कारण ज्यावेळेस निवडणुकीची घोषणा होते त्याच वेळेस आचारसंहिता लागू होते, त्याविषयीच्या ज्या काही माहिती पर गाईडलाईन्स आहेत, सूचना आहेत त्या आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. यामध्ये प्रामुख्यानं राजकीय पक्षांवरती जशी बंधनं आहेत तशी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक यांच्यावरही काही बंधनं असतात ते आम्ही विस्तृतपणे आपल्यापर्यंत पोचवू. त्याचबरोबर एक CVGIL नावाचं ॲप जे केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेलं आहे त्या ॲपमध्ये आपण एखादी आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार असेल तर ती टाकू शकतो आणि त्याला तातडीनं त्याची निर्गती करण्याची जबाबदारी ही संबंधित त्या ठिकाणच्या टीम्सवर असेल. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढावी, अधिकाधिक मतदानाचं सहभाग वाढावा आणि हे मतदान होताना चांगल्या प्रकारे व्हावं, कुठल्याही प्रकारे प्रलोभन किंवा भीतीच्या परिस्थितीत होऊ नये यासाठी आपण स्वीप हा कार्यक्रम घेतो मतदान जागृतीचा. यामध्ये आपण मतदान वाढीसाठीचे वेगवेगळे प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपण काही विशेष सुविधा देतो. उदाहरणार्थ मी जसं सांगितलं की आपण जे दिव्यांग नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, गर्भधारिणी महिला असतील, कुणाला ॲक्सिडेंटमुळे टेम्पररी चालण्याला अडचण येते अशा लोकांसाठी व्हीलचेअरची सुविधा आपण दिलेली असते. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर आपण पाळणाघराची व्यवस्था केली जेणेकरून जर एखाद्या महिलेला किंवा एखाद्या कुटुंबाला आपल्या लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर त्या ठिकाणी त्यांना खेळण्यासाठी व्यवस्था आणि त्यांची देखभाल करण्यासाठी आपले अंगणवाडीचे कर्मचारी हे त्या ठिकाणी राहतील. यामुळं असं होईल की लहान मुलं आहे म्हणून या कारणानं कुठल्याही आपल्या माता भगिनीचं किंवा कुटुंबाचं मतदान हे वंचित राहणार नाही. त्याचबरोबर एक नवीन अभिनव संकल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतो आहे. आपण एक सर्वेक्षण गेल्या काळात केलं होतं की ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी का केलं नाही, तर बहुतेक लोकांचं उत्तर होतं की मतदानाच्या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागतं, कारण उन्हाळ्याचा कालावधी आहे, कुणालाही ना आपल्या सगळे पथकं ही कार्यान्वित असणार आहेत आणि त्यामुळे आपली मतदार म्हणून जबाबदारी आपण बजवाल अशी मला खात्री आहे. हां, एक पहिले सांगा बघा. उमेदवारांच्या बाबत आपल्याला असं कोणाला बंधन टाकता येणार नाही. जेवढे उमेदवार असतील आपण त्याच्याबाबत पूर्वतयारी ही निश्चितपणे करू, कारण ज्यांना उमेदवारी करण्यासाठीचे जे निकष आहेत ते पूर्ण करत असतील आणि उमेदवार म्हणून ज्या पुढच्या जबाबदाऱ्या असतात, आपलं अकाउंटिंग एक्सपेंडिचर देणं किंवा प्रत्येक प्रचार साहित्याचं प्रमाणीकरण करून घेणं, ह्या जबाबदाऱ्या ज्यांना पार पाडायच्या त्यांना आपण उमेदवार म्हणून सहकार्यच करण्याची शासनाची किंवा आयोगाची ही भूमिका असते. यामध्ये कुठलाही उमेदवार लहान किंवा मोठा नसतो, कुठलाही पक्ष लहान किंवा मोठा नसतो, हे निवडणूक आयोगाच्या आजच्या VC सुद्धा त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एक त्यांचा प्रश्न घेऊन टाकू. वाहनांची तपासणीसाठी आपण 95 ठिकाणी पोस्ट उभ्या केलेल्या आहेत आणि फ्लाईंग स्क्वॉड आपले 97 आहेत, तर त्या ठिकाणी वाहनांची तपासणी होईल. आंतरराज्यीय सीमेवरती डबल चेकपोस्ट राहतील, म्हणजे तेलंगणा किंवा कर्नाटक काय नाही, दिवसा पण होईल ना, आपण उद्यापासून लक्ष ठेवू, आजपासूनच. EVMमध्ये एका बॅलेटमध्ये आपल्याला 15 उमेदवार अधिक नोटा असं एका बॅलेट युनिटवर करता येते. अजून एक बॅलेट युनिट लावलं तर 16 वाढतं, अजून लावलं तर 16 वाढतो, असं आपण 16च्या पटीत वाढवू शकतो. सूचकाचं जे आहे ते राजकीय पक्षाच्या उमेदवारांना रिकग्नाइज त्यांच्यासाठी वेगळे निकष आहे आणि अपक्षांसाठी वेगळे आहे. ते आम्ही उमेदवारांची हे जाहीर करतो आहे आता, त्याच्यामध्ये आपल्याला देऊ. आणि डिपॉझिट हे 25,000 रुपये जनरल कॅन्डिडेटसाठी आणि जर राखीव प्रवर्गातील असतील SC किंवा ST तर त्याच्या 50%. सर, जे मराठा संघटनांनी जास्तीचे उमेदवार उभा करण्याचा जो निर्णय घेतला याबद्दल प्रशासनानं काय सोयी सुविधा
नाही, सोयीसुविधा म्हणजे ज्या सगळ्या उमेदवारांसाठी आपण जे काही सहायता द्यायची असते ती आपण देतोच. आणि किती मतदार येतील त्याच्या अनुषंगानं माघारीच्या दिवसानंतर आपल्याला तो आकडा कळतो, त्या अनुषंगानं आपण पुढचा निर्णय घेऊ. किती व्यवस्था करू शकतो आपण? जास्तीत जास्त किती व्यवस्था करू शकतो? उमेदवार जर आले समजा, मी सांगितलं ना की आपण बॅलेट युनिट वाढत गेले की 16 16 16 असे वाढवू काय शकतो. मर्यादा आहे की नाही? मर्यादा आहे का? काय मर्यादा? 16चा पारा आपण बघा तुम्ही किती पण बॅलेट युनिट आपण वापरू शकतो, हां. पण त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स, बॅलेटची अवेलेबिलिटी हे आपल्याला उमेदवारांची संख्या अंतिम झाल्यावरच कळेल. आजपर्यंतचा 64चा एक अनुभव आहे. 64पर्यंत हे जोडल्या गेलेले आहेत. आपल्याकडे सोसायटीज, हाऊसिंग सोसायटीज फार नाही आहेत. आणि जसं काही पुणे किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये असतात की एका सोसायटीमध्येच 1500 लोक, आपला 1500चा निकष आहे मतदारांचा, तर त्या अनुषंगानं एका सोसायटीमध्येच 1500 वगैरे असे आपल्याकडे नसल्यामुळे हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण कुठंच ठेवलं नाही. सगळे आहेत ते आपले शासकीय प्रिमायसेसमध्येच आहेत. नहीं, इसीलिए तो सी विजिल जैसा ऐप है जिसमें आप सब लोग हर वोटर उसमें हमारा इन्फॉर्मेंट बन सकता है. जहाँ कहीं भी बच्चों का इस्तेमाल होगा वहाँ पे उन पे स्ट्रिक्ट एक्शन ली जाएगी. उसमें सीधा गुना दाखल होगा और अपनी सारी वीडियो वेविंग फ्लाइंग स्क्वाड है वहाँ पर उसका पूरा डॉक्यूमेंटेशन हो जाएगा. पोस्टल बॅलेटची व्यवस्था आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये नवमतदारांची संख्या जी आहे ती पूर्वी आपल्या एकंदरीत मतदान जे आहे त्याच्या फक्त 0.20% एवढी होती. आपण गेल्या वर्षभरामध्ये जे काम केलं त्या अनुषंगानं आता ती साधारण 1.21% एवढी झालेली आहे. म्हणजे अराऊंड 27,000 नवमतदार आपल्याकडे ॲड झालेले आहेत. कमी नाही झालेत ना, आपले नेट वाढच आहे. आम्ही तुम्हाला वगळणीमध्ये मयत आपण 48,000पेक्षा जास्त मयत आणि 14,000 हे शिफ्टेड किंवा अब्सेंट असे आपण ते मागच्या वर्षी जे आपलं संक्षिप्त पुनरीक्षण झालं त्याच मोहिमेमध्ये आपण कमी केलं. वाढ आहे, थोडी बहुत वाढ आहे, कारण नैसर्गिक लोकसंख्येची वाढ आहे. आपण नवमतदारांची नोंदणी करून घेतली, महिलांची नोंदणी वाढलेली आहे. मतदान कार्ड हे एक सहायकारी आहे. जर मतदान कार्ड नसेल तर इतर 12 ते 13 प्रकारचे ID कार्ड आपण त्यांना देतो, ज्याच्यावर फोटो असला पाहिजे आणि ते शासनानं प्राधिकृत केलेलं पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स असू शकतं किंवा आधार कार्ड असू शकतं. याच्या आधारे सुद्धा मतदार आपली ओळख पटवून मतदान करू शकतो. काही आपण मध्यंतरी दुबार जे नाव आहे मतदार यादीमध्ये ते बघण्याचा एक मोहीम राबवली होती. पण आपला नांदेड जिल्हा हा 3 लोकसभा मतदारसंघात विभाजित झालेला आहे. तर लोहा विधानसभा मतदारसंघातल्या काही लोकांचे नांदेडमध्ये सुद्धा नाव आहे. तर मग अशा लोकांना डबल मतदान करण्याची ज्याचे आहेत त्याला संधी मिळणार. आपण जेव्हा नावं दुबार मतदारांची वगळली त्यावेळेस 2 सॉफ्टवेअर बोगस मतदानासाठी 3 ते 4 व्यवस्था असतात. एक की त्यामध्ये पोलिंग एजंट आपले जे असतात त्या ठिकाणचे स्थानिक राजकीय प्रतिनिधी किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी ते तिथं ओळख जर त्यांना वाटलं की हा बोगस मतदार आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला कळू शकतात. दुसरं एपिक कार्ड किंवा इतर जे फोटो ID प्रूफ आहे आपण त्याची पाहणी करतो. आणि तिसरं म्हणजे आपले जे BLO असतात त्या ठिकाणी, BLOला जवळपास सगळे मतदार माहीत असतात. हे BLO त्या ठिकाणी उपस्थित असतात. आपली अंगणवाडी किंवा आरोग्य असतात हे कर्मचारीसुद्धा आपल्याला त्यामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून माहिती देतात. आपण मतदान केलं की 7 सेकंद तिथं आपल्याला त्या खिडकीमध्ये ते दिसेल आपलं मत कोणाला गेलं आणि ते त्याच मशीनमध्ये जमा होईल, कारण ते काउंटिंगसाठी नंतर वापरलं जातं. मागच्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे झाले. त्याचं कन्व्हिक्शन पुरा रिपोर्ट काय, त्याच्यावर किती जणांवर म्हणजे शिक्षा झाली? 2019च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये 26 गुन्हे होते. त्यापैकी सर्व चार्जशीट झालेले आहेत. त्यामध्ये
2 गुन्ह्यांना कन्व्हिक्शन झालेलं आहे. बाकीचे 2 ॲक्टिव्हिट झालेले आहे. जे काही कन्व्हिक्शन आहे ते फाईनच्या स्वरूपात आहे 188च्या व्हायलेशनमुळे, आणि बाकीचे डिस्पोज झालेले आहेत. ट्रायल कंप्लीट नसल्यामुळे किंवा 258 प्रोसेसमुळे अशामुळे ते डिस्पोज होते. नांदेड जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कव्वालीचे कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले. 18, 19, 20 हा कार्यक्रम आपल्याकडून होतो होणार का? कार्यक्रम होईल, मात्र त्याला कुणीही राजकीय पदाधिकारी उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्या कार्यक्रमाच्या कुठल्याही बॅनरवरती किंवा कुठल्याही प्रचारामध्ये राजकीय व्यक्तींची नावं ही अलाउड नसतील आणि कार्यक्रम साधेपणाने आणि कुठल्याही मतदारांवरती प्रभाव पडणार नाही अशा पद्धतीने घेता येईल. नाही, तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, राजकीय नाही. त्यामुळे त्यातलं राजकीय जे काही घटक असतील ते बाजूला करू शकतो. नहीं, जर हाँ निवडणुकीच्या हाँ अच्छा, तो अगर इलेक्शन के हटके अगर आपको ऐसा लगता है तो वो अलग से हम डिस्कस करेंगे. कि अगर ऐसा लगता है कि अपने भाइयों को उसमें दिक्कत हो रही है कुछ, तो उसको कन्वे कर लेंगे, बात करते हैं उनसे. नहीं, हर इलेक्शन में इलेक्शन कमीशन एक ऐसी लिस्ट जाहिर करता है कि कुछ लोग ऐसे हैं कि जिनको किसी कारण से इलेक्शन लड़ने के लिए उन पर मनाही होती है. अगर कॉन्विक्टेड हो या फिर इंसॉल्वेंट हो, मेंटल इंसैनिटी कोर्ट ने डिक्लेयर हो, तो वो लिस्ट कमीशन अपने इस पर जाहिर करता है. छाननी के टाइम हम स्क्रूटिनी के टाइम उस लिस्ट को देखते हैं. वो कमीशन के लिस्ट पे है ना पूरा. EVMच्या बाबत आताही आपण ऐकली असेल प्रेस कॉन्फरन्स, तर माननीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की 40 वेळा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टानं त्याच्यावर निकाल दिलेला आहे की EVMचा वापर करावा. त्याच्यामुळे EVM आहे हे तथ्य आहे. आता ते प्रत्येकाचं मत त्यांनी खात्री करून घ्यायची होती. आपण 1.5 महिना साधारण EVMचं डेमो केले होते, किंवा अजून त्यांना काही वाटत असेल काय तर ते आयोगाकडे आपलं निवेदन आमच्या माध्यमातून पाठवू शकतात. नाही, मग त्याचे तांत्रिक त्यांच्याकडे काही त्याचं पाठबळ असेल तर त्यांनी आमच्याकडे निवेदन द्यावं, आपण आयोगापर्यंत पोहोचू. पण सध्या तरी EVMवर निवडणूक होणार आहे तर तथ्य आहे. आपले सगळे टेंडर आणि सगळे वर्क ऑर्डर झालेले आहेत. नाही, तक्रार कोण करणार ते आपण ऑफिसचेच संगणक असतात ना, बाकी कोण तक्रार. फार कमी साहित्य आपल्याला घ्यावं लागतं, फार नाही. आपलं सुरक्षेच्या अनुषंगाने जे काही स्केल आहे इलेक्शन कमिशनने दिलेलं, त्या स्केलप्रमाणे डिप्लॉयमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. आणि त्या डिप्लॉयमेंट प्लॅनच्या अनुषंगाने जे काही मनुष्यबळ मिळेल त्यामध्ये आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी केलेली आहे. काय म्हणलं? माननीय भारत निवडणूक आयोगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे सुद्धा सांगितलं आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं. त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो. आज दिनांक 16 मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे. 28 मार्च रोजी या 2 लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल. दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल. या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल. उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही 8 एप्रिल राहील. 26 एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे 8 विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि 4 जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल. आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे. त्यासाठी अधिसूचना 12 एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे. ते 7 मे रोजी होईल. अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान हे विभागलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 29
26,93,000 एवढे मतदार आपल्याकडे आहे, ज्यापैकी 18,43,000 हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात, 5,58,000 हिंगोलीसाठी आणि 2,92,000 हे लातूरसाठी मतदान करतात. यामध्ये पुरुष हे 13,91,000 आहेत, महिला 13,02,000 आणि 160 हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत. 85पेक्षा जास्त वय असणारे 38,138 आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे 21,551 असे मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं 40% जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे. ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही, पर्याय आहे. जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून सुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं, त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे. मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम वोटिंग किंवा पोस्टल वोटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपल्याकडे 3,041 मुख्य पोलिंग स्टेशन आहेत आणि त्याला 6 ऑक्झिलरी किंवा सहायकारी असे पोलिंग स्टेशन आपण दिलेले आहेत. या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक मान्य आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केला आहे की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालयं आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे, ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील. त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशानुसार पाळणाघरं असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथं आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे वगैरे सुविधा असतील. त्याचबरोबर व्हीलचेअर, रॅम्प या दिव्यांग किंवा ज्या लोकांना व्हीलचेअरची गरज पडते त्यांच्यासाठी तीसुद्धा व्यवस्था केली आहे. शौचालय, पिण्याचे पाणी अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. 40 ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी अतिशय अल्प मतदान होणे, एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे. या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे. स्थानिक आपले SDO, SDPO यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. एकूण आपल्याकडे 9 स्ट्रॉंग रूम्स, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, VVPAT या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे. कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे, ज्यापैकी 17 तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत. 95 आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत. 53 व्हिडिओ पथकं आहेत आणि 33 पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा, प्रदर्शनं, रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कव्हर करतील. आपण 296 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि 54 क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी 54 क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे. एकूण 9,925 हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात. त्यांचीसुद्धा यादी अंतिम आहे. त्यांना आपण रँडमायझेशनद्वारा नियुक्ती देणार आहोत. आज मान्य आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आचारसंहिता ही आता सुरू झालेली आहे. या अनुषंगानं राजकीय पक्षांवर जे प्रस्तावित उमेदवार आहेत त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्याचप्रकारे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अगदी सामान्य नागरिकांवर सुद्धा अनेक जबाबदाऱ्या येतात. या अनुषंगानं मला वाटतं की सगळ्यांनी आचारसंहितेत काय करावं आणि काय करू नये याबाबत आम्ही एक विस्तृत पत्रक काढत आहोत. त्याचा एक अभ्यास करावा, त्या अनुषंगानं कारवाई करावी. कारण मान्य आयोगाच्या कडक सूचना आहेत की कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. CVGIL या ॲपमार्फत सामान्य मतदारसुद्धा आपली तक्रार आचारसंहिता उल्लंघनाची ही नोंदवू शकतो. आणि या सगळ्या प्रक्रियेचा किंवा या सगळ्या उपक्रमांचा जो परिपाक आहे तो म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढणे. त्यासाठी आपण स्वीप किंवा मतदार जागृती या अंतर्गत अनेक कार्यक्रम घेत आहोत. आपण 8 मार्चला एक मोठी नवयुवतींची रॅली काढली होती. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरांवरती मतदान जागृतीसाठीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्या अनुषंगानं आपला प्रयत्न हाच आहे की मतदानाची टक्केवारी वाढवावी, ती 75% जास्त व्हावी. आणि यासाठी मला माझ्या सगळ्या मतदार बांधव भगिनींना आवाहन करायचं आहे की आपण यामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहात. आपल्यासाठीच ही सगळी कारवाई सुरू आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे 26 एप्रिल आणि 7 मे हे जे आपल्या जिल्ह्यातले 2 फेजेस आहेत त्या भागासाठी त्या दिवशी आपण बाहेर निघून आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं योगदान द्यावं. आणि सर, घरून मतदान कसं करायचं आहे आणि त्यासाठीचं काय निकष आहेत? ज्यांना 85 वर्षापेक्षा जास्त वय असल्यामुळे किंवा 40% जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना अगदी घराबाहेर पडायलाच अडचण येते अशांसाठी हा एक पर्याय आहे. ज्यावेळेस अधिसूचना निघेल त्याच्यानंतर 5 दिवसांच्या आत एक फॉर्म त्यांना भरून द्यावा लागेल. त्यासाठी आपले BLO त्यांना मदत करतील आणि त्या अनुषंगानं त्या फॉर्मची छाननी करून जे लोक पात्र आहेत त्यांच्यासाठी मतदानाच्या अगोदरच आपले टीम्स घरी जातील, त्यांचं मत नोंदवतील आणि ते लिफाफ्यांमध्ये बंद करून मतदान
होण्यापूर्वी आपल्या आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे घेऊन जातील. मात्र यामध्ये माझं पुन्हा एकदा आव्हान हेच राहील की आपण सुद्धा मतदान केंद्रावर येऊ शकता, कारण त्या ठिकाणी येऊन आता विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची अशी मागणी असते, त्यांनी पूर्ण आयुष्य हे मतदान केंद्रावर मतदान केलेलं असते आणि त्यांची इच्छा असते की ते बघायचं, त्या ठिकाणी जाऊन काय वातावरण आहे त्याचा अंदाज घ्यायचा. निवडणूक हा एक प्रकारचा आपल्याकडे महोत्सव असतो, त्यामुळे आमची इच्छा हीच आहे त्यांनी मतदान केंद्रावर यावं. अगदीच अपरिहार्य असेल तर आपण होम वोटिंगचा ऑप्शन देऊ शकतो. सर, मतदान कार्ड व आधार कार्डचं लिंक अनेक लोकांचे झाले नाही, यासाठी प्रशासन काय करणार? नाही, आधार कार्ड ज्यांना जे आहे त्यांची पैशाची लूट करत आहे, जे मतदान कार्डाला आधार कार्ड नाही, मतदान कार्ड आणि आधार कार्डचे लिंक हे अजिबात याचं कंपल्शन कुठंच नाही. कोणी तसं गृहीत धरू नये आणि कोणी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. आधार कार्ड हे आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी लागतं, मात्र मतदानाच्यासाठी मतदान कार्डाला लिंक करण्यासाठी आपण त्याला ऑप्शन दिलेला आहे. आपल्याकडे साधारण 85% लोकांनी लिंक केलेलं आहे आणि ज्या लोकांनी नाही केलं त्यांनासुद्धा काही मतदान करायला अडचण येणार नाही. मात्र मतदान कार्ड जर आपल्याकडे नसेल, मात्र मतदार यादीत नाव असेल, तर आपण आधार कार्ड किंवा आपल्याकडचं ड्रायव्हिंग लायसन्स जे असतं ज्यामध्ये फोटो पाहिजे आणि शासकीय ऑथॉरिटीचा सही शिक्का पाहिजे असं असेल तर आपण ते दाखवूनसुद्धा मतदान करू शकतो. सर, येणार नाही. उमेदवारांची किती संख्या येईल हे माघारीनंतर स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगानं आपण माननीय आयोगाला कळवून त्याबाबतचा जो काय असेल तो निर्णय घेऊ. मात्र कुठल्याही परिस्थितीत निवडणूक घेण्याची आपली तैयारी आहे. त्या इलेक्शन रिलेटेड कंटेंट जो आप पब्लिश करोगे वो आपको देखना है कि वो अगर सर्टिफाइड है. MCMC अपनी कमेटी है जिसमें अपने डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर, जिला माहिती अधिकारी है, उसके मेंबर सेक्रेटरी है. आप उनसे वो सर्टिफाइड है या नहीं इसकी एक शिनाख्त करना ज़रूरी है. अगर सर्टिफाइड नहीं है तो आप वो ना चलाए तो बेटर है. दूसरा ये है कि कोई भी न्यूज़ जो आप चलाते हो आप एक बार उसको देख लीजिए कि कहीं वो पेड न्यूज़ या फेक न्यूज़ कैटेगरी में नहीं आती है ना, क्योंकि उसमें आगे फिर वो न्यूज़ छापने वाले या टेलीकास्ट करने वाले को तकलीफ हो सकती है. इतनी 2-3 अगर चीज़ें देखा छोड़ दे तो मीडिया को अलग से कोई पाबंदी इसमें नहीं होगी.